हाय फ्रेंड्स, दुबई सिरीज तुम्ही एन्जॉय करताय ना। आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे दुबईमधलं सर्वात चांगल्या हॉटेलपैकी असलेलं एक असं हॉटेल। या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे इथली रूम टूर आणि त्याचबरोबर इथलं फूड आणि ॲक्वाव्हेंचर। आणि ते हॉटेल आहे अटलांटिस द पाम। आणि हा आहे हॉटेलचा लॉबी एरिया। इथे आमची चेक इनची प्रोसिजर होईपर्यंत आपण ही लॉबी एक्सप्लोर करूया। हे हॉटेल समुद्राच्या मधोमध बांधलेलं आहे, त्यामुळे ह्याच्या तिन्ही बाजूने पाणी आहे। आपल्याला हा समोरचा दिसतोय हा समुद्र आहे। आता आमची चेक इनची प्रोसिजर कंप्लीट झालेली आहे आणि आता आम्ही आमच्या रूम मध्ये जातोय। आता आपण रूम टूर करून घेऊया। रूम मध्ये एंटर केल्या केल्या आपल्याला राईट हँड साइडला कॉफी मशीन दिसते। त्यानंतर इथे आम्ही 3 जण राहणार होतो, त्यासाठी आम्हाला इथे 2 बेड्स दिलेले आहेत आणि हे दोन्ही बेड्स क्वीन साइजचे आहेत। रूम एकदम स्पेशियस होती आणि आमची रूम जी आहे ही आहे ओशन व्ह्यू, त्याच्यामुळे आपल्याला समोर जो दिसतोय हा पूर्णपणे समुद्र आहे। त्यानंतर इथे समोर आहे वॉशरूम, ज्याच्यामध्ये बाथटब आहे, समोर वॉश बेसिन आहे। इथे WC आहे आणि बेदिंग एरिया आहे, दोन्ही सेपरेट प्लेसेस आहेत। आम्ही 2 फॅमिलीज होतो, त्यामुळे 2 रूम बुक केल्या होत्या आणि हा दोन्ही रूमना जोडणारा हा एक कॉमन दरवाजा आहे। ह्या सेकंड रूम मध्ये इथे किंग साइज बेड आहे, वॉशरूम आधीसारखं सेम आहे। त्यानंतर इथल्या सगळ्या रूम्सना तुम्हाला ओशन व्ह्यू मिळतो।
आता इथे आपलं कॉफी मशीन आहे, त्याचबरोबर इथे काही खाण्याचे पदार्थही ठेवलेले आहेत, जसं की चिप्स आहेत किंवा चॉकलेट्स वगैरे आहेत. पण ह्यातले कुठलेही पदार्थ कॉम्प्लिमेंटरी नाही आहेत. हे आपण 30 सेकंदापेक्षा जर का बाहेर ठेवले तर ते आपल्याला चार्ज करतात. इथे खाली आहे फ्रीज आणि फ्रीजमध्ये काही ड्रिंक्स ठेवलेली आहेत, ही सुद्धा चार्जेबलच आहेत. त्याच्यानंतर इथे कप्स आणि आहेत, त्याच्यानंतर ग्लासेस आहेत आणि खाली त्यांनी टी मशीन ठेवलेलं आहे आणि आईस बॉक्स आहे. रूममध्ये थोडा वेळ रेस्ट केल्यानंतर आम्ही संध्याकाळी हॉटेल एक्सप्लोर केलं. इथे लॉस्ट चेंबर हे एक ॲक्वेरियम आहे. इथे आपल्याला विविध जातींच्या माशांच्या प्रजाती पाहायला मिळतात. इथे आपण आपला आरामात 1 तास घालवू शकतो. ॲक्वेरियम नंतर इथे असलेली काही रेस्टॉरंट्स, त्याचप्रमाणे शॉपही आम्ही फिरलो. आणि इथे एंटरटेनमेंटच्या काही गोष्टी होत्या, ज्याच्यामध्ये गेम्स होते, बाउलिंग होतं आणि इथे आपल्या स्टेमध्ये फूड इन्क्लूड नसतं. त्याच्यामुळे इथे बरीचशी रेस्टॉरंट्स आहेत. काही लाईव्ह म्युझिक असलेली रेस्टॉरंट्स इथे आहेत, काही मिशेलिन स्टार रेस्टॉरंटसुद्धा इथे आहेत. आणि आता इथे फिरून थकल्यानंतर आम्हाला भूक लागली होती आणि आम्ही आमचं डिनर हे रूमवरच ऑर्डर केलं होतं. आपलं डिनर जे आहे हे ह्या हॉट केसमधनं येतं. आम्ही आज डिनरसाठी मागवला होता पिझ्झा आणि बिर्याणी आणि हे फूड एकदम टेस्टी होतं. आम्ही सगळ्यांनी हे एन्जॉय केलं. आता इथे हे मशीनचे दिसतंय, हे आपलं डिनर संपल्यानंतर ज्यावेळी प्लेट क्लिअर करायच्या असतात त्यावेळी हे बटन प्रेस करायचं असतं. आणि आजची प्रसन्न अशी सकाळ समुद्राच्या दर्शनाने झालेली आहे.
समुद्रामध्ये मस्ती केल्यानंतर वेळ झाली होती ती ब्रेकफास्टची। आजचा ब्रेकफास्ट जो आहे हा एकदम लॅविश असणार आहे। इथे सगळ्या प्रकारचं क्युझिन आपल्याला पाहायला मिळणार आहे। हा ब्रेकफास्ट असण्यापेक्षा ब्रंचच होता। आपल्याला दिसतोय हा आहे वॉफल काउंटर आणि हा आहे बेकरी काउंटर। इथे तुम्ही पाहत असाल केक आणि सेवरी मध्ये किती प्रकार आहेत आणि हा काउंटर आहे श्रीलंकन क्युझिनचा। हे आहे एग हॉपर, हे अप्पम सारखं असतं। त्याच्यानंतर इथे एक काउंटर आहे आणि ह्या काउंटरवर आहे कोरियन क्युझिन। I wish I could give you up, but you're my new favorite drug. Enter into my blood. आणि हा आहे इंडियन क्युझिनचा काउंटर। But you're my new favorite drug. Enter into my blood. Run with my toxic love. Look how you make me happy. You take. आणि इथे आहे वेस्टर्न ब्रेकफास्ट। You take a hold of आणि ह्या काउंटरला आहे डिमसम म्हणजेच चायनीज क्युझिन। I wish I could give you up, but you're my new favorite drug. Enter into my blood. Run with my toxic love. Look how you make me happy. You take a hold of me. You take a hold of me. You take a hold of me. Look how you make me. हा ड्रिंक्सचा काउंटर आहे। इथे आहे चीज, त्यानंतर आहे पुडिंग आणि योगर्ट्स। You're my new favorite drug. Enter into my blood. Run with my toxic love. Look how you make me happy. आणि इथे आहेत ज्यूसेस। You take a hold of me. You take a hold of me. आणि आता हे सर्व पाहिल्यानंतर फूड टेस्टिंग टाइम। चिकनची करी एक ऑफर बरोबर खा पण ते कच्चंच असतं, त्याला आवडत नाही। तुला आकडा नाही आवडत? कसं आहे? हा कोणता? अच्छा कोणता झालाय? ओके
हे काय आहे? कोरियन कोरियन चिकन. कसं आहे? मस्त आहे ना? ट्राय केलं का? नाही. हे काय होतं? डिप्सम कसं आहे? चांगलं आहे. मस्त. चांगलं आहे ना? हे काय? सूप नाही बॅग आहे. ट्राय कर ना. हे काय कोरियन सूप का? कोरियन आहे का? काय माहिती, राईस. Chinese आहे का कोरियन आहे? कोरियन राईस होता तो. हे नाही, हा? हे उपमा आहे. उपमा. चांगलं हे काय रे? एग्स बेनेडिक्ट. कसं आहे? कोरियन. इथला ब्रेकफास्ट चवीला ऑसम होता. सगळ्यांचे चेहऱ्यावरनं तुम्हाला दिसतच असेल किती सगळे खुश आहेत ते. आणि हे झाल्यानंतर आम्ही गेलो होतो ॲक्वा व्हेंचरला. आता आम्ही आमच्या बग्गीचा वेट करतोय आणि आता आम्ही चाललेलो आहोत ॲक्वा व्हेंचरला. आपल्या रूमच्या कॉस्टमध्येच ॲक्वा व्हेंचरची कॉस्ट ही ॲडेड असते. आणि ॲक्वा व्हेंचर हे अटलांटिस पामचाच एक पार्ट आहे. वगैरे आहे इकडे. हां. काल सुबह एक मिनिट. आता मी ॲक्वा व्हेंचरला आलेलो आहोत. ॲक्वा व्हेंचर हे इथे वॉटर स्लाईड्स असतात आणि त्या आपण मस्त अशा एन्जॉय करायच्या असतात. ही लहान मुलांसाठी असलेली स्लाईड आहे. मारा तो देखो लगता है क्या? बायलमॅनचे जॅकेट एवढं मोठं तुझ्या पिशे मोठा असला ना दोन लावणार लागणार. एक या खांद्याला एक या खांद्याला. काय पण सांगतो बायलमॅन नको सांगू बाबा. इथे बायलमॅन बघूनच आम्ही इथे सगळ्यांनी सेफ्टी जॅकेट घातली कारण की आम्हाला करायची होती लेझी रिव्हर. ह्याच्यामध्ये आपण फक्त उभं राहिलो तरी पण ह्या पाण्याच्या प्रवाहाबरोबर ऑटोमॅटिकली पुढे पुढे जात राहतो. मैंने पैर उठा लिया ऊपर. आई वॉटर सांगतो ना ते ट्यूबवाला. ही लेझी रिव्हर आहे. ही ट्यूबमध्ये बसून करायची असते. ह्याच्यामध्ये सिंगल ट्यूब असतात किंवा ड्युअल ट्यूब्स असतात. ह्याच्यामध्ये मध्ये मध्ये रॅपिड्स येतात आणि ते रॅपिड्स येताना खूप साऱ्या असा पाण्याचा फ्लो येतो आणि त्यावेळी आपली ट्यूब खूपच अशी वर खाली होते. पण ते करताना खूप मजा येते. येस काय आलं. आणि ही ट्यूब जी आहे इथे ही एस्केलेटरवरून खाली जाते. ही इथली सर्वात डेंजर अशी स्लाईड आहे. ज्या ठिकाणी मी उभी आहे
त्या माझ्या पायाखालचा बेस जो आहे हा निघून जाणार आहे आणि मी सरळ त्या ह्याच्यामध्ये स्लाईड होणार आहे. इथे आतमध्ये काही रेस्टॉरंट्स आणि शॉप्सही आहेत. त्यानंतर आम्ही आलो होतो डॉल्फिन शो पाहण्यासाठी. Wish I could give you up, but you're my new favorite drug. Enter into my blood, run with my toxic love. Look how you make me happy. You take a hold of me. You take a hold of me. ॲक्वाव्हेंचरला सगळ्या स्लाईड्स एन्जॉय केल्यानंतर आम्ही रूमवर परतलो आणि डिनर केलं. त्याच्यानंतर आमचा डे 2 ओव्हर झाला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठून आम्ही मस्त अशा समोर समुद्रावर फेरफटका मारायला आलो होतो. You take a hold of me. You take a hold of me. You take a hold of me. Look how you make me. मॉर्निंग वॉक झाल्यानंतर आम्ही ब्रेकफास्टसाठी गेलो. आजचा ब्रेकफास्ट आम्ही कॅलिडोस्कोपमध्ये करणार होतो. आपल्या स्टेमध्ये ब्रेकफास्ट कॉम्प्लिमेंटरी नसतो, आपल्याला तो परचेस करायला लागतो. त्यांच्या इथे 2 ऑप्शन्स असतात. 2 रेस्टॉरंटची ऑप्शन आहेत, सॅफ्रन आणि कॅलिडोस्कोप. सॅफ्रनचा ब्रेकफास्ट हा बेस्ट ब्रेकफास्ट आहे आणि कॅलिडोस्कोपचा ब्रेकफास्टचा एक्सपिरियन्स हा आपण नॉर्मल 5 स्टार हॉटेलमध्ये जसा ब्रेकफास्ट करतो तसाच होता.
wish I could give you up, but you're my new favorite drug. Enter into my blood, run with my toxic love. ब्रेकफास्ट झाल्यानंतर आता आमची चेकआउटची वेळ झाली होती. 2 दिवसाचा स्टे संपवून आता आम्ही आमच्या पुढच्या हॉटेलमध्ये जाण्यासाठी निघालेलो आहोत. आणि इथून निघाल्यानंतर हे समोर आपल्याला दिसतंय हे आहे बुर्ज अल अरब, दुबईमधलं अजून एक फेमस हॉटेल. आणि हे हॉटेल आहे अटलांटिस द रॉयल. आता दुबई सिरीजमधला आपला अजून एक व्हिडिओ येणार आहे. तुम्हाला हे दुबईचे जर का व्हिडिओज आवडले असतील तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि नवीन येणाऱ्या व्हिडिओजसाठी बेल आयकॉनवर प्रेस करायला विसरू नका. थँक्यू.